नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? विंशू किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. बघा, ते मी लोणच्याच्या फोडी घेतलेल्या आहे. हळद आणि मीठ लावून एक दिवस रात्र ठेवलं होतं. त्याचं पाणी निचरून घेत आहे एका टोपलीतून. आणि पाणी निचरल्यानंतर मी या टोपलीतच सुकू देणार आहे फोडी, वाळू घालणार नाही. आणि इथे मी मसाले घरगुतीच तयार करून घेतलेले आहे. 1 ते 2 वर्ष आरामात हे कैरीचं लोणचं टिकते. काहीही बाहेरचा मसाला वगैरे टाकायची जरूरत नाही. पूर्ण रेसिपी माझ्या यूट्यूब चॅनेलवर पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. आणि हो, पाऊस पडल्याशिवाय लोणचं घालायचं नाही बरं. त्यामुळे छान मुरते पाऊस पडल्यावर घातले असतात. बघा, एकदम खमंग असा वास येत आहे, घरभर वास दरवळते. आपण जर इथं भरणी उघडली ना लोणच्याची, तर दुसऱ्या घरीसुद्धा वास जातो, एवढा छान वास येतो या लोणच्याचा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कुठून बघत आहे. एकदम खमंग आपली रेसिपी तयार झालेली आहे. एक चपातीऐवजी 2 चपाती खासाल.